हॅलो सगळ्यांना। तर आज आहे आमच्या लग्नाच्या स्टोरीचा पार्ट 6। तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझे चुलता चुलती, आत्या मामा, आई वडील, दाजी आणि भाऊ एवढे सगळे नवरदेवाचं घर पाहायला गेले होते। आता पुण्यावरून गाव जवळ होतं, त्यामुळे सगळ्यात आधी गावामध्ये आत्या मामा पोहोचले। घरून सगळे निघताना आपापल्या घरून लँडलाईन होता, सगळ्यांनी एकमेकाला कॉल करून सांगितलं का आम्ही निघले, पण प्रत्येकाच्या गावावरून यायला उशीर झाला। चुलते पण पुण्यावरून येणार होते, पण निघता करता वेळ झाला। सगळ्यात आधी आत्या मामा आले, पण आता नवरदेवाचं नाव माहिती होतं, फक्त आता रस्त्यावर कुठं थांबणार, ह्यांना यायला वेळ लागेल। म्हटले चला आपण नवरदेवाच्या घरी जाऊन बसू, तोपर्यंत हे बाकीचे सगळे येतील। आता रस्त्यावर 3-4 मित्र बोलताना दिसले, तर आत्या मामा म्हटले चला तिथं 2-4 मुलं उभी, त्यांना आपण पत्ता विचारू आणि नवरदेवाच्या घरी जाऊ। तर गेले, आणि तुम्हाला माहिती का योगा, त्या सगळ्या 3-4 मुलांमध्ये खुद्द नवरदेव सुद्धा हजर होते बरं का। तिथे गेल्यावर ह्यांनी नाव सांगितलं, म्हटले यांचं घर कुठे, आम्हाला त्यांच्या घरी जायचे। तर नवरदेव गालातच हसले, आणि मग त्यांना परफेक्ट पत्ता सांगितला, कारण ते त्यांचंच घर होतं आणि त्यांना त्यांच्याच घरी जायचं होतं। पण महाशयांनी अजिबात त्यांना कळू दिलं नाही का मीच नवरदेव, तुम्ही माझ्याच घरी आल्यात, मलाच पाहायला आलेत, पण हे नाते कुणीतरी मुलीचेच दिसतात असं सांगून त्यांनी बरोबर रस्ता दाखवला आणि ते घरी गेले। जरा वेळातच अर्ध्या पाऊण तासामध्ये सगळे आले एका ठिकाणी, म्हणजे त्यांच्या घरी सगळे जमा झाले, आणि मग जरा वेळातच हे पण घरी आले। आता हे घरात आल्या आत्या मामाने खूप कुतूहलाने सांगितलं की ह्यांनाच आम्ही रस्ता विचारला, आम्हाला काही घर माहीत नव्हतं, मग ह्यांनीच आम्हाला घर दाखवलं। तर हे बाकीचे सगळे हसायला लागले, त्यांना काही कळेच नाही का हसतायत। तेव्हा ते म्हटले अहो आम्ही यांनाच पत्ता विचारला होता, पण त्यांनी अजिबात सांगितलं नाही की मीच नवरदेव, तुम्ही मलाच पाहायला आले। तेव्हा हे म्हटले आता मी कसं सांगणार की तुम्ही माझ्याच घरी आलेत, मीच नवरदेव असं कसं सांगणार, अशी तेव्हा एक किस्सा झाला होता। त्याच्यानंतर सासूबाईंनी सगळ्यांसाठी छान पुरणपोळीचा म्हणजे बेत केला होता, कारण आता आमच्या इकडून तर जमल्यासारखंच होतं, आणि फक्त नवरदेवाचं घर तेवढं पसंत झालं की बैठकच टाकायची होती। त्याच्यामुळे आता सगळंच 90% लग्न जमण्यासारखंच होतं, त्यामुळे सासूबाईंनी मस्त पुरणपोळीचं जेवण केलं, सगळ्यांचं छान जेवण झालं। चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।